श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आयोजित विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभात विद्यार्थ्यांनी जर शिक्षणाचं महत्त्व समजून घेतलं आणि सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवलं तर देश महासत्ता बनू शकतो असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रभारी ब्रिज किशोर दत्त यांनी केलं। अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे कल वाढतोय, त्यांनी विविध क्षेत्रात प्रगती केली, हेही त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। या देशाचे जे भविष्य घडवणारी पोरं आहेत असा त्यांचा गुणगौरव करण्याचा कार्यक्रम आज नाशिक शहरचे आमचे मायनॉरिटी डिपार्टमेंटचे अध्यक्ष तन्वीरजी तंबोली यांच्या द्वारे आणि त्यांच्या संघटनाद्वारे आज घेण्यात आला। हे जे तरुण पोरं आहेत हे खऱ्या अर्थाने देशाचं भविष्य आहेत आणि त्यांना जे प्रोत्साहन देण्याचं काम आज नाशिक शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आलं आहे। तन्वीरभाई तंबोली त्यांची टीम, त्याच रीतीने आकाशजी छाजेड आणि सर्व काँग्रेसच्या टीमने त्यांचं जेवढं कौतुक करावे तेवढं कमी। या पोरांना हीच सदिच्छा आहे की येणाऱ्या काळात ते स्वतः घडतील तर राज्य घडेल, राज्य घडला की देश घडेल आणि मला नक्की खात्री आहे त्यांची डेडिकेशन बघून की येणाऱ्या काळात ह्यांच्यात मधून या देशाचं नाव लौकन करतील अशी पोरं नक्कीच आपल्याला बघायला भेटतील। या कार्यक्रमात नाशिक शहर व जिल्ह्यातील 100हून अधिक गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं। या कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष तन्वीर खान यांनी केलं होतं। प्रमुख मार्गदर्शन शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्ते आसिफ शेख आणि यशवंत क्लासचे संचालक भालचंद्र पाटील यांनी केलं। जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिरीष कोतवाल म्हणाले, नाशिक जिल्हा स्पर्धा परीक्षांमध्ये कायम अग्रेसर आहे। अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळते। शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी आपलं मनोगत व्यक्त करत सांगितलं, विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या भविष्याची पायाभरणी। काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने आज नाशिक शहर व जिल्ह्यातील केवळ अल्पसंख्याकच नव्हे तर सर्व समाजातील ज्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं त्या विद्यार्थ्यांचा आज सत्कार करण्यात आला। मी कार्यक्रमाचे आयोजक तन्वीरभाई तांबोळी व त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। जसं दत्त साहेबांनी सांगितलं, हे देशाचं भविष्य आहे। यातून डॉक्टर, इंजिनियर, IPS, IAS तुमच्यासारखे चांगले पत्रकार याच पिढीमधनं घडणारे आणि देश घडवला जाणारे, जिल्हा घडवला जाणारे, शहर घडवलं जाणारे। त्यामुळे या विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम झाला। मी जिल्ह्याचे अध्यक्ष तन्वीरजी खान यांचं मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याक विभागाच्या वतीने सुरू केलेल्या या उपक्रमाला मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रातनं दाद मिळाली। या सर्व मुलांचे व त्यांच्या पालकांचे मी मनापासून अभिनंदन। पे जो गुणवंत विद्यार्थी थे उनका जो गुण गौरव सोड़ा रखे थे और हमारे बोलने पे जो यहाँ पे जो बम्बई से चल के आए ब्रिज किशोर साहब, इनका मैं धन्यवाद करना चाहूँगा। साथ में हमारे जो शहर अध्यक्ष हैं आकाश जी छाजेड़ और महिला के जो अध्यक्ष स्वातिताई जाधव और वत्सलताई खैरे काकू यहाँ पे आए और साथ में जो हमारे सब पदाधिकारी आए यहाँ पे। उसके बाद में यहाँ पे जो कामयाब बच्चे थे उनका यहाँ पे जो इस्तेकबाल किया गया और उनके जो पेरेंट्स आए यहाँ पे, मैं सबका यहाँ पे बहुत बहुत शुक्रिया करना चाहूँगा। नाशिक जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाशिक शहरामध्ये जी तरुण मुलं 10वी, 11वी, 12वीमध्ये यशस्वी झाली त्यांचा अल्पसंख्याक सेलच्या वतीनं या ठिकाणी गुणगौरव आज करण्यात आला। त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष तांबोळीजी यांनी जो हा कार्यक्रम घेतला हा निश्चित स्तुत्य कार्यक्रम आहे। कारण समाजामध्ये जर आपण पाहिलं तर अल्पसंख्याक वर्ग शिक्षणापासून थोडा दूर जातो। 10वी 12वीपर्यंत शिकतात परंतु त्यानंतर मध्ये शिक्षणाकडे कानाडोळा करतात आणि त्यामुळे समाजामध्ये काय चाललं आहे यापासून ते दूर जातात आणि विघातक प्रवृत्तीकडे थोड्याफार कळत नकळत जातात। परंतु अशा पद्धतीने जर कार्यक्रम घेतले मुस्लिम समाजानं, अल्पसंख्याक समाजानं, त्या तरुणांच्या पाठीवर जर थाप दिली, त्यांचं कौतुक केलं आणि त्या कौतुकातनं ती मुलं जर पुढे गेली तर निश्चितच या समाजाची प्रगती कोणी रोखू शकणार नाही।
यावेळी लिटमस अकॅडमी, लोकहित शैक्षणिक संस्था आणि इतर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व माजी आमदार शिरीष कोतवाल, शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड, ज्येष्ठ नगरसेविका वत्सला खैरे, युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील, महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, अनुसूचित जमाती विभाग अध्यक्ष संतोष ठाकूर, उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, आयोजक तन्वीर खान, आसिफ शेख, लिटमस अकॅडमी, लोकहित संस्थांचे प्रतिनिधी तसेच नदीम मनियार, सलीम शेख, सलीम तांबोळी, राजकुमार जेब, तहसीन मनियार, हसन मुजावर, फारुख मंसुरी, दर्शन पाटील, उषाताई साळवे, नंदकिशोर सूर्यवंशी, सॅम्युअल अवताडे, जुलिताई डिसुजा, शब्बीर खाटी, गुड्डी खान, जफर पठाण, संतोष हिवाळे, हमीद खान, राहुल सूर्यवंशी, जावेद पठाण, शकील भाई, मोहन खरे, प्रथमेश वर्दे, मुस्ताक शेख, अनिल बेग, मुस्ताक सय्यद, हाजी बाबू भाई आदी मान्यवर उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक.